शक्तीपीठ महामार्गासह राज्यामध्ये 95 रस्त्यांसाठी 12,442 कोटी मंजूर. मार्ग सुधारल्याने मालवाहतूक खर्च व वेळेत बचत होणार. राज्यातील पायाभूत सुविधांनी गती देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये बालविवाहात 60% घट. प्राथमिक शाळेतील गळती शून्यावर. शुक्रवार 14 ऑगस्ट रोजी कन्याश्री दिवसाऐवजी कन्यारत्न दिवस साजरा केला जाईल. योजनेला आणखी प्रभावी बनवण्याची घोषणा बंगालच्या नव्या सरकारने केली आहे. गावोगावी तपासणी, मच्छरदाणी, औषधे वाटली. बस्तर मलेरिया मुक्तीच्या दिशेने. आरोग्य पथकाला पाहून लोक घरांना कुलूप लावून जायचे, औषधे फेकायचे. छत्तीसगडच्या बस्तर विभागात देशात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण आढळत असून 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर आता बस्तर मलेरियायुक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. पीक विमा भरण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलैवरून 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशात मोफत तीर्थयात्रेची संधी, असा करा अर्ज. वय 60 वर्षांपेक्षा जास्त आणि वार्षिक उत्पन्न प्राप्तिकराच्या मर्यादेबाहेर असेल तर तुम्ही हा मोफत तीर्थयात्रा अर्ज करू शकाल. यात बस, रेल्वे, विमान प्रवासापासून ते खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या आणि मार्गदर्शकापर्यंत मोफत सुविधा मिळेल.